नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर तो दिवस आता आलेला असतो. मधुबाऊंच्या केसच्या निकालाला फक्त 2 दिवस राहिलेले असतात. तर एकीकडे आता साक्षी आणि दामिनी वकील दोन्हीही कॉलवर असतात आणि ते प्रियाला फोन करतात. उद्या कोर्टामध्ये अर्जुनने हा प्रश्न विचारल्यावर त्यावर काय उत्तर द्यायचं, कसं बोलायचं, ही सगळी प्लॅनिंग त्यांची चालू असते. कारण आश्रमात गुन्हा होताना एकच विटनेस आहे, ती म्हणजे प्रिया. कारण प्रियाचं स्टेटमेंट महत्त्वाचं धरलं जाणार आहे. त्याचमुळे दामिनी वकील आणि साक्षी मिळून आता प्रियाला सगळं समजावत असतात. तर आता सायलीच्या हे सगळं लक्षात येतो आणि ती लगेच पूर्णाजींना हे सगळं काही कळवते. पण मात्र त्यांचा आता विश्वासच बसत नसतो. अश्विनही तिथेच असतो. पण मात्र सायली म्हणते की ठीक आहे, जर तुमचा माझ्यावर विश्वास नाही तर मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. सायली आता बोलून तिथून निघून जाते. पण मात्र पूर्णाजी विचारात पडते की सायली कधीही खोटं बोलत नाही. त्याचमुळे ती आता प्रियाच्या खोलीच्या बाहेर जाऊन तिचं बोलणं ऐकू लागते. तर आता पूर्णाजींना हे कळतं की प्रिया म्हणजेच तन्वी ही साक्षीसोबतच बोलत आहे आणि उद्या कोर्टात काय स्टेटमेंट द्यायचं हे सुद्धा त्यांचं ठरलं आहे. त्या क्षणी अश्विन डोर ओपन करतो आणि प्रिया घाबरते.